नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहार एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे डिसीज सायकल। जे की मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला डिसीज सायकल समजून सांगेन, तेव्हाच आपल्याला समजते की आपण जे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर अप्लाय का करावं लागते डिसीजच्या अगेन्स्ट, त्याचं रिझन तुम्हाला आज समजून जाईल की आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर अप्लाय करणंच महत्त्वाचं आहे। तर आता आपण पाहू डिसीज सायकल। डिसीज सायकलमध्ये लक्षात घ्या, आपल्याला डिसीज सायकल आहे म्हणजे कंटिन्युअस सायकल चालू असते। तर आपल्याला एक पॉईंट ऑफ म्हणजे कुठून सुरुवात करायची, तर आपण करू इनॉक्युलेशन पासून चालू करू। इनॉक्युलेशन नावाचा पार्ट आहे। इनॉक्युलेशन म्हणजेच काय, आताच लक्षात घ्या, हा डावा हात जो आहे हा एक होस्ट आहे। होस्ट प्लांट म्हणजेच काय, एक होस्ट कसा असतो, ससेप्टेबल असतो। आणि आपण प्लांट डिसीजेस शिकत आहे, प्लांट पॅथॉलॉजी शिकत आहे म्हणजे प्लांटवरती। ओके, हे जर ग्रेप्सचं ल्यूज आहे, ग्रेप्सचं ल्यूज आहे, तर याच्यावरती हा डाउनी मिल्ड्यू कॉज करणारा जो पॅथोजन आहे प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला, तर याचा एक स्पोर म्हणू आपण, याचा एक स्पोर तो कोणता असतो, झूस्पोर इथं येणं। ओके, इनिशियल कॉन्टॅक्ट विथ दी होस्ट, इनिशियल कॉन्टॅक्ट विथ दी पॅथोजन विथ होस्ट, त्या होस्टचा आणि त्या पॅथोजनचा इनिशियल कॉन्टॅक्ट होणे, आणि ती अशी साईट असते की तिथे इन्फेक्शन घडून येते। अशा साईटवरती जर त्या याचा कॉन्टॅक्ट होणे याला म्हणतात इनॉक्युलेशन। आणि नंतरचा वर्ड आहे म्हणते इनॉक्युलम। इनॉक्युलम म्हणजेच काय काय पाहिलं आपण आतापर्यंत, तर इनॉक्युलम म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजन टू ॲबिलिटी कॉजेस द डिसीज, म्हणजेच काय इनॉक्युलम। तर मग इनॉक्युलम फॉर एक्झाम्पल काय असू शकतो, जर फंजाई जर असली तर फंजाईचा एखादा स्पोर असू शकतो। ओके, फंजाईचं एखादं ओव्हर विंटरिंग जे आपण म्हणतो की तो रेस्टिंग स्टेजमध्ये जातो, तर मग एखादा स्क्लेरोसिया असू शकतो, एखादा क्लॅमॅटोस्पोर असू शकतो। ओके, बॅक्टेरिया असला तर एखादी बॅक्टेरियल सेल असू शकते, निमॅटोड असली तर एखादी सिस्ट असू शकते। तर लक्षात ठेवायचं आपल्याला एक जे आपण डाउनी मिल्ड्यूचं एक्झाम्पल थ्रू आपण हा डिसीज समजू, हे डिसीज सायकल समजून घेत आहे, तर त्याच्यामध्ये काय असणार म्हणते, स्पोर असणार। कोणता स्पोर असणार म्हणते, झू स्पोर असणार। ओके, तर लक्षात घ्या, हा जो झू स्पोर आहे याला म्हणतात इनॉक्युलम। झू स्पोर जो आहे तो इनॉक्युलम आहे। आणि इनॉक्युलेशन म्हणजे काय, इनिशियल कॉन्टॅक्ट ऑफ द पॅथोजन विथ द होस्ट, इट इज अँड जे साईट असते, साईट ऑफ इन्फेक्शन, जिथं इझिली साईट ऑफ इन्फेक्शन, जिथं इन्फेक्शन इझिली होऊ शकते अशी साईटवर जर तुमचा एक जो पॅथोजन आहे झूस्पोर, हा झूस्पोरचा आणि ते जो होस्ट होता त्या लिपचा कॉन्टॅक्ट होणे, इनिशियल कॉन्टॅक्ट होणे, इनिशियल कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, इनॉक्युलेशन। ओके, तर पहा हे इनॉक्युलेशन म्हणजे प्रायमरी इनॉक्युलम लागतो। ओके, प्रायमरी इनॉक्युलम असणार। प्रायमरी इनॉक्युलम कोणता असणार, तर लक्षात घ्या, हे प्रायमरी आणि सेकंडरी आपल्याला नंतर शेवटी लक्षात येईल। ओके, तर आपण इथून काय लक्षात ठेवू, फक्त इनॉक्युलम आहे। हा इनॉक्युलम काय केला म्हणते, हा डिसेमिनेट झाला म्हणते। डिसेमिनेट म्हणजे आपल्या त्या होस्टपर्यंत पोहोचणे। ओके, हा प्रायमरी इनॉक्युलम, हा प्रायमरी इनॉक्युलम काय झाला, डिसेमिनेट झाला आणि त्या प्लांटपर्यंत पोहोचला। आता झालं इनॉक्युलेशन झालं। इनॉक्युलेशन काय झालं म्हणजेच काय, तुमचा जो होस्ट आहे आणि तुमचा जो पॅथोजन आहे त्याचा इनिशियल कॉन्टॅक्ट होणे। ओके, हा झाला। नंतर इन्क्युबेशन लागते। आता इन्क्युबेशन म्हणजेच काय लक्षात घ्या, तर आता जो होस्ट असणार, हा होस्ट काय करणार म्हणते, हा होस्टमध्ये आणि जो होस्ट आणि हा पॅथोजन याच्यामध्ये इन्क्युबेशन म्हणजेच काय, त्याला सेट होण्यासाठी, ओके, त्या होस्टवरती त्याला सेट होण्यासाठी त्याला थोडासा वेळ लागेल, त्याला म्हणतो आपण इन्क्युबेशन पिरियड। इन्क्युबेशन म्हणजे तिथं तो आल्यानंतर तिथं काय करणार, थोडंसं रप्चर करणार, म्हणजे तिची ती प्रोसेस चालू होणार। नंतर होईल अटॅचमेंट, म्हणजे तो आल्यानंतर एक जो झूस्पोर आहे तो त्या पानापर्यंत आला। ओके, तो ट्विंग्सपर्यंत तीन वेळेनं इन्फेक्शन करतो। एक म्हणते त्या ल्यूजवरती इन्फेक्शन करू शकतो झूस्पोर, नंतर त्या ट्विंग्स ज्या बारीक ज्या काळ्या असतात त्या ट्विंग्स, ग्रेपच्या ज्या काळ्या असणार छोट्या छोट्या त्याला ट्विंग्स म्हणतात। आणि जर बेरीजवरती इन्फेक्शन केलं तर बेरीज, लक्षात ठेवा, बेरीज म्हणजे द्राक्ष, छोटे छोटे जे द्राक्ष असतील हिरव्या कलरचे, ग्रीन कलरवाले, तेव्हाच इन्फेक्शन करतात ते। ओके, तर त्या तीन वेळेनं तो इन्फेक्शन करू शकतो। तर तिथं काय करणार, मग अटॅचमेंट होणार। अटॅचमेंट म्हणजेच काय, याला प्री पेनिट्रेशन असंही म्हणतात, प्री पेनिट्रेशन अटॅचमेंट होते। अटॅचमेंट म्हणजेच काय, तुमचा जो होस्ट आहे, ओके, तुमचा जो होस्ट आहे आणि तुमचा जो पॅथोजन आहे याची अटॅचमेंट होणे। याची अटॅचमेंट होत असताना काय होते माहिती आहे का, अटॅचमेंट आता काय होते, तर जे समजा एखादी सपोज आता एक फंजायच घेतली आपण, आता फंजाय काय करते म्हणते, तर फंजाय दोन वेनं पेनिट्रेशन करते। पेनिट्रेशन कोणत्या वेनं करते, दोन वेनं करते। तर एक हॉस्ट्रिया जे कोनिडिया म्हणजे पावडर मिल्ड्यू जे डिसीज असतील, पावडर मिल्ड्यूमध्ये एक्टोफिटिक मायसिलियम असते, आणि एक्टोफिटिक मायसिलियम काय करते, हॉस्ट्रिया काय करते, आतमध्ये त्या इपिडर्मल लेअरले ब्रेक करून आतमध्ये पेनिट्रेट करते, आणि पेनिट्रेट करून काय करते, न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करते। तशाच प्रकारे ॲप्रिसोरिया असते। ॲप्रिसोरियाची डेफिनेशन आपण अगोदरच पाहिली। ॲप्रिसोरिया काय असते, तर एक फंगल स्ट्रक्चर काय असते, तर एक फंगल स्पोर होता तो काय करतो, जर्म ट्यूब फॉर्म करतो, नंतर स्वतःला स्वेलिंग करून घेतो, आणि नंतर
पेनिट्रेशन पेग, ओके, पेनिट्रेशन पेग आतमध्ये म्हणजे पंक्चर करतो आणि नंतर काय करतो, न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करायचं काम करतो. तर लक्षात घ्या होस्ट रिकॉग्नायझेशन, तर काही एन्झाईम्स असतात. पहा आता एखादा पॅथोजन जर एखाद्या होस्टवरती आला तर तो काय करतो, पॅथोजन काही केमिकल सिक्रेट करतो. ओके, पॅथोजन काय करीन तर मेलॅनिन नावाचे एन्झाईम्स आहे. मेलॅनिन नावाचे एन्झाईम्स ॲप्रिसोरियामध्ये जनरली लक्षात ठेवायचं, ॲप्रिसोरियामध्ये मेलॅनिन नावाची एन्झाईम्स असते, ते सिक्रेट करते आणि नंतर काय होते, ते जी क्युटिकल मेम्ब्रेन असते, इपिडर्मिस लेअर जी असते ती काय होते, ब्रेक होते आणि तिथून काय करतो तो पेग, ओके, पेनिट्रेशन पेग काय करतो, पंक्चर करतो आणि नंतर न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करायचं काम करतो. कोण करतो, ॲप्रिसोरियामुळे जे काही फंगल पॅथोजन एंट्री करत असतील ते. हे फंजायचं टिपिकल एक्झाम्पल आहे. तर लक्षात घ्या हे झाले फंजाय. पण आता तुम्ही म्हणसान बॅक्टेरिया कसा करतो, व्हायरस कसा करतो, तो व्हायरस इज अ ऑब्लिगेट पॅरासाईट, त्याला एक लिव्हिंग होस्टची गरज पडते म्हणते एंट्री करण्यासाठी. आणि जो बॅक्टेरिया पहा लक्षात घ्या, बॅक्टेरिया जनरली पेनिट्रेशन, आता लक्षात घ्या, आता फोकस पूर्ण कशावर करा, पेनिट्रेशनवर करा. होस्ट रिकॉग्नायझेशन इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ना, तर लक्षात घ्या हा इन्क्युबेशन, अटॅचमेंट, होस्ट रिकॉग्नायझेशन आणि पेनिट्रेशन हा पार्ट कसाचा आहे माहिती आहे का, लक्षात घ्यायचं इमॅजिनरी पार्ट आहे. लक्षात घ्या, तर जो तुमचा पॅथोजन असणार तो पॅथोजनचा पार्ट आहे. पॅथोजनचा काय, पॅथोजन आहे, पॅथोजनचा एक इनॉक्युलम असतो. तो इनॉक्युलम काय होतो, तो त्या होस्टवरती ससेप्टिबल होस्टवरती ॲग्रेसिव्ह पॅथोजनचा एक इनॉक्युलम आहे, तो त्या होस्टवरती आला म्हणून त्याला आपण इनॉक्युलेशन म्हटलं. ओके, इनिशियल कॉन्टॅक्ट झाला, फक्त एकदम इनिशियल कॉन्टॅक्ट, त्याला आपण इन्क्युबेशन म्हटलं. इन्क्युबेशन झाल्यानंतर काय होईल म्हणते, त्याची अटॅचमेंट होईल. ते अटॅचमेंट होत असताना काही जे फंगल पॅथोजन आहे ते काय करतात, मेलॅनिन सारखे किंवा आपल्या भाषेमध्ये एन्झाईम सिक्रेट करतात आणि एन्झाईम सिक्रेट करून ते काय करतात, तिथं पंक्चर करण्याचा प्रयत्न करतात. ते इपिडर्मिस लेअरला ब्रेक करून काय करतात, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲप्रिसोरिया एक एक्झाम्पल सांगितलं. आणि नंतर पहा आता पेनिट्रेशनवर जाऊ आपण. रिअल पेनिट्रेशन, हे प्री पेनिट्रेशन, अटॅचमेंट म्हणजेच काय, प्री पेनिट्रेशन होते. आता पेनिट्रेशन म्हणजेच काय, आणि इथं आणखी होस्ट रिकॉग्नायझेशन नावाचा वर्ड आला. आता होस्ट रिकॉग्नायझेशन लय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर आता होस्ट रिकॉग्नायझेशन म्हणजेच पहा, तर काय असतो, जेव्हा एखादा इनॉक्युलम म्हणा, ओके, एखादा बॅक्टेरियल सेल असो, ती आल्यानंतर इथून जो होस्ट असतो ना तो पण एक रिस्पॉन्स देतो, प्रायमरी रिस्पॉन्स. आपण काय म्हणतो, इम्युन सिस्टीम म्हणतो ना, इम्युनिटी, तो प्रायमरी रिस्पॉन्स देतो. तर बरेचसे जे आपण म्हणतो रेजिस्टन्स व्हरायटी तयार करायसाठी बरेचसे मंडळी काय करतात, त्या होस्टलेस आपण जेव्हा आपण टॉलरंट व्हरायटी नाव घेतो ना, टॉलरंट म्हणजेच काय, आपला तो डिसीज येतो, ते पेस्ट येतात पण त्याच्यामुळे आपलं इकॉनॉमिक लॉस होत नाही, म्हणजे टॉलरंट व्हरायटी. ओके, अशा प्रकारची असते. तर हे जे आहे ना, आपण होस्टला स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करतो. ओके, जेव्हा आपण होस्टवर काम करतो, होस्ट स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, म्हणजे होस्टवर रेजिस्टन्स व्हरायटी जेव्हा तयार करायचा प्रयत्न करतो आपण, तर काय करतो, होस्टला प्रिपेअर करतो अगेन्स्ट तो पॅथोजन और डिसीजच्या अगेन्स्ट. लक्षात घ्यायचं. ओके, तर होस्ट रिकॉग्नायझेशन म्हणजेच काय, होस्ट बी प्रायमरी रिस्पॉन्स देतो. ओके, आणि नंतर काय होते, आता पेनिट्रेशन म्हणजेच काय, आता पहा पेनिट्रेशनचे मार्ग कोणकोणते आहे. पेनिट्रेशन म्हणजे असे, आता होस्टमध्ये पहा, पेनिट्रेशनमध्ये नॅचरल ओपनिंग थ्रू होते, नॅचरल ओपनिंग थ्रू एंट्री करू शकतो पॅथोजन. आणि नॅचरल ओपनिंग कोणते आहे, तर स्टोमॅटा आहे, लेंटिसेल्स आहे, हायदॅटोड्स आहे. ओके, हे ज्या 3 आहे म्हणते, ह्या काय नॅचरल ओपनिंग आहे, तर वाउंड्स थ्रू. लक्षात ठेवायचं, बॅक्टेरियल सेलमध्ये असे ॲप्रिसोरियासारखं स्ट्रक्चर तयार होत नाही. तर बॅक्टेरिया काय करतो, बॅक्टेरियाची जनरली मोड ऑफ ॲक्शन जी असते म्हणते ती काय असते, वाउंड्स थ्रू म्हणजे झाडाला झालेल्या जखमा. जे काही इंटरकल्चरल ऑपरेशन करत असताना जर जे काही प्लांट असतील त्यांना ज्या जखमा होत असतील त्या जखमा थ्रू काय करतो, बॅक्टेरिया एंट्री करू शकतो. तर जो व्हायरस आहे त्याला ऑब्लिगेट पॅरासाइटच असतो, त्याला एक लिव्हिंग होस्ट थ्रूच तो आतमध्ये जाऊ शकतो. लक्षात घ्यायचं. म्हणून पण आपण लिव्हिंग होस्ट थ्रू जाऊ शकतो. म्हणून आपण काय करतो, जे ॲफिड, जॅसेट, व्हाईट फ्लाय, आता जर समजा एलोवेन मोझॅक ऑफ भेंडी जर घेतलं तर ट्रान्समिटेड बाय व्हाईट फ्लाय. नंतर लिपकर ऑफ चिली जर घेतला तर ट्रान्समिटेड बाय व्हाईट फ्लाय. तर व्हाईट फ्लाय कंट्रोल करायसाठी म्हणून आपण व्हायरल डिसीजेस जेव्हा येतात तेव्हा आपण काय करतो, त्याच्या अगेन्स्ट एक सकिंग पेस्टसाठी आपण त्याच्या अगेन्स्ट आपण काय करतो, एक इन्सेक्टिसाइड देतो. ओके, तर आता पाहू आपण इन्फेक्शन म्हणजे काय. आता आला आपला वर्ड इन्फेक्शन. तर इन्फेक्शन म्हणजेच काय, जो आपण म्हणत होतो इनॉक्युलम. ओके, इनॉक्युलमलेस आपण पॅथोजन असं म्हणत होतो. तो पॅथोजन इस्टॅब्लिश होणं म्हणते त्या ससेप्टिबल होस्टवरती, आणि त्या होस्ट सेलमध्ये त्याची ग्रोथ होणं चालू होते म्हणते. त्या होस्ट सेलमध्ये तो काय करतो म्हणते, ऑलरेडी इस्टॅब्लिश होतो, आणि इस्टॅब्लिश झाल्यानंतर त्या होस्ट जवळून न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शन करायचं काम सुरू होते म्हणते. त्याला म्हणतो आपण इन्फेक्शन झालं.
नंतर होते म्हणते इन्व्हेन्शन. नंतर काय होते? इन्व्हेन्शन होते. इन्व्हेन्शन म्हणजे त्याचा विस्तार वाढत चालतो. ओके, मग इन्व्हेन्शनमध्ये पहा, लक्षात घ्या, इन्व्हेन्शनमध्ये समजून घ्या, इन्व्हेन्शन बी खूप महत्त्वाचं आहे. आता समजलं इथं काय होता? ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट झाला, ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट होणे आणि एंट्री करणे. ओके, नंतर इन्फेक्शन म्हणजे इस्टॅब्लिश्ड होणे, आणि इस्टॅब्लिश झाल्यानंतर जो पॅथोजन आहे तो होस्टवरती, ससेप्टेबल होस्टवरती इस्टॅब्लिश झाला, न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन करायचं काम चालू झालं. मग न्यूट्रिशन जसं जसं ॲब्झॉर्प्शन होईल तसं इन्व्हेन्शन होईल. इन्व्हेन्शन म्हणजेच काय? त्याचा विस्तार होईल. आता विस्तार कसा होतो पहा, लक्षात घ्या. इन्व्हेन्शनचा इथं अर्थ आहे, आता जर समजा डाउनी मिल्ड्यू डिसीज आहे. ओके, डाउनी मिल्ड्यू आहे तर पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून येईल आपल्याला. जर विल्ड डिसीज आहे म्हणते तर त्याचं इन्व्हेन्शन कुठं होते म्हणते? टिपिकल सिम्पटम्स कुठं दिसून येतं आपल्याला? तर व्हस्क्युलर सिस्टीमच्या आतमध्ये दिसून येतात. ओके, स्टेमच्या आतमध्ये जे व्हस्क्युलर सिस्टीम असते तिला ब्लॉक करतो विल्ड डिसीजमध्ये. ते जर पावडरी मिल्ड्यू असला तर वरच्या साईडनं पावडरी ग्रोथ होताना दिसते. म्हणजे इन्व्हेन्शन म्हणजेच काय? त्याचा जो मेन म्हणजे ज्या पार्टवरती तो इफेक्ट करतो, ओके, ज्या पार्टवरती इफेक्ट दाखवतो त्याचा, तिथं जाऊन तो इन्व्हेन्शन दाखवतो. आता तिथं गेला, तिथे इन्व्हेन्शन दिसलं. नंतर कॉलनायझेशन म्हणजेच काय? त्याचा कॉलनीज ग्रो होत चालता. ओके, कॉलनीज नंबर ऑफ ठिकाणी कॉलनीज त्याच्या ग्रो होत चालता आणि त्याचं वाढ होते. आता कॉलनायझेशन झालं. कॉलनायझेशन झाल्यानंतर तिथं काय होईल म्हणते? एक असा पिरियड येईन की ते ज्या मायसिलियम असतील त्या स्ट्रॉंग पूर्णपणे त्याच्यावरती जो होस्ट असणार त्याच्यावरती जिथं त्यांना ग्रोथ कॉलनायझेशन वाढवता येते तिथं ते काय करता म्हणते? कॉलनायझेशन दिसून येतं. आता कॉलनायझेशन वाढत असताना काही ज्या फंगल डिसीज आहे म्हणते, फंगल डिसीजमध्ये लीफ स्पॉट डिसीज आहे. तर सोयाबीन जर घेतलं तर अल्टरनेरियावाला जो रिंग स्पॉट येतो म्हणते, अल्टरनेरिया रिंग स्पॉट, तर तो डिसीज सारखे ते डिसीज दिसून येतात. मग ते स्पॉटवाले डिसीज आहे. ओके, अँथ्रॅग्नोज असले तरी तिथं डार्क स्पॉट दिसून येतील आपल्याला. तर पहा, अशा प्रकारचं कॉलनायझेशन होताना दिसून येते. मग तिथं काय होते? कॉलनायझेशन झाल्यानंतर तिथं होते ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ग्रोथ म्हणजे मायसिलियलची नंबर ऑफ ग्रोथ होऊन जाईल म्हणते, आणि रिप्रोडक्शन तिथं दिसून येते. रिप्रोडक्शन झाल्यानंतर म्हणजेच काय? काही असेक्शुअल स्पोर तयार होतील. तर आपण म्हटलं की असेक्शुअल स्पोर, काही सेक्शुअल स्पोर तयार होता. ओके, काही असेक्शुअल स्पोर, काही सेक्शुअल स्पोर, काही फ्रुटिंग स्ट्रक्चर, स्क्लेरोशिया असं म्हटलं, कॉम्पॅक्ट मास ऑफ हायपी. ओके, जर असलं कॉम्पॅक्ट मास ऑफ हायपी त्याला म्हणतो आपण स्क्लेरोशिया. स्क्लेरोशिया म्हणजेच काय? मोहरीसारखं स्क्लेरोशिया रॉल्फेसीमध्ये तयार होताना दिसून येते आपल्याला. ओके, आणि रायझोक्टोनियामध्ये पण आपल्याला स्क्लेरोशिया दिसून येतात. स्क्लेरोशिया हे जे वर्ड आहे हा आहे एक आपण म्हणू त्याला मॉडिफिकेशन ऑफ फंजाई आहे. ओके, तर नंतर आहे क्लॅमॅडोस्पोर सारखे एक ओल्ड मायसिलियम असते, स्वतःला स्वेलिंग करून घेते आणि ते रेस्टिंग स्ट्रक्चरमध्ये जाते. असा क्लॅमॅडोस्पोर सारखे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. तर फंजाईमध्ये लक्षात ठेवा, स्पोर पण तयार होता आणि स्पोर फ्रूट पण तयार होताना आपल्याला दिसून येतात. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं म्हणते? सिम्पटम्स डेव्हलप होताना दिसून येतात. जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह मेजर का बरं गरजेचे आहे जेव्हा प्लांट डिसीज मॅनेजमेंट करतो आपण तेव्हा. तर सिम्पटम्स जेव्हा आपल्याला सिम्पटम दिसता, हे सिम्पटम्सची कितवी स्टेज आहे तुम्हीच पहा. ओके, जेव्हा आपल्याला सिम्पटम दिसत आहे तेव्हा आपलं ऑलरेडी तो जो होस्ट असतो, होस्ट म्हणजे आपण जे पीक घेतो त्या पिकावरती त्याची जी स्टेज आहे ती कितवी येते पहा. आणि त्याच्यानंतर आपण अप्लाय करतो जेव्हा आपल्याला सिम्पटम दिसतील तेव्हा. ओके, तोपर्यंत आपलं नुकसान ऑलरेडी झालेलं असते. म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण डिसीजचं मॅनेजमेंट करतो तेव्हा प्रिव्हेंटिव्ह मेजर करतात. आता लक्षात घ्या, 10 दिवसाच्या अगोदरची स्टेप आहे. 10 दिवसाच्या अगोदरची असं कंडिशन होती की तेव्हापासून पाऊस चालू होता. ओके, यावर्षी जुलैमध्ये 10 दिवसाच्या अगोदरपासून पाऊस चालू आहे. ओके, तर पाऊस चालू असताना बरेच मंडळीचं असं म्हणणं होतं की आमची जी कॉटन आहे म्हणते ती एकदम फ्रेश कॉटन आहे, त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा डिसीज नाही दिसत, कोणत्याच प्रकारचे सकिंग पेस्टचा अटॅक दिसत नाही. ओके, आणि जे असं आपण म्हणतो जे फेवरेबल एन्व्हायरमेंट आहे कोणतं, हे 18 ते 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी अबव 80% जर असली तर हे फेवरेबल असते म्हणजे फंगल आणि बॅक्टेरियल डिसीजसाठी. तर पहा, लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याला त्या पानावरती सिम्पटम दिसून येते, कोणता लीफ स्पॉट दिसून येईन, कोणता अँथ्रॅग्नोज दिसून येईन, ओके, किंवा अँग्युलरली स्पॉट दिसून येईन कॉटनवरती, तोपर्यंत आपलं नुकसान झालेलं असते. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण एखाद्या डिसीजचं मॅनेजमेंट करतो ते प्रिव्हेंटिव्ह मेजर करायचं, म्हणजे बिफोर तो डिसीज येण्याच्या अगोदरच काय करायचं म्हणते, आपण कंट्रोल मेजर अप्लाय करायचं. कारण जोपर्यंत आपल्याला सिम्पटम दिसून येतात तोपर्यंत त्याचं बरंचसं काम म्हणजे बरंचसं आपलं नुकसान ऑलरेडी झालेलं असते. ओके, लक्षात घ्या. हे झाले सिम्पटम्स प्रोड्यूस. तर आपण एक सिम्पटमचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या सिम्पटमच्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. इथून सिम्पटम्स कोणकोणते डेव्हलप होता. मग कधी कधी काय होते, लीफ स्पॉट दिसून येतात, कधी ब्लाईट सिम्पटम दिसून येतात. ओके, तर कधी अँथ्रॅग्नोसारखे स्पॉट दिसून येतील आपल्याला.
आणि कधी लिप करॉप चिलीसारखे व्हायरस दिसून येतील. अशा प्रकारचे नंबर ऑफ सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. तर लक्षात घ्या, सिम्पटम दिसून आले. सिम्पटम दिसून आल्यानंतर लक्षात घ्यायचं, ह्या सिम्पटम्स थ्रू एका जो इन्फेक्टेड प्लांट आहे त्या इन्फेक्टेड प्लांट टू डायरेक्ट काय होईल म्हणते, डिसेमिनेशन्स ऑफ पॅथोजन सेकंडरी इनॉक्युलम. म्हणजेच काय होते म्हणते, तिथल्या तिथंच जे इन्फेक्टेड प्लांट होतं म्हणजे ते टू हेल्दी प्लांट, इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट असं ते जाईन आणि तिथून परत डिसीज होणं चालू होईल. म्हणजे इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट, तिथलं त्याच फील्डमधलं त्या सीझनमधलं इन्फेक्टेड प्लांट टू हेल्दी प्लांट अशा प्रकारे जाते. तर कधी कधी काय होते, हे जे सिम्पटम्स असतात म्हणते त्याच्यातले आता लक्षात घ्यायचं, इथं आपल्याला लक्षात येते ऊसपोर. ओके, इथं आपल्याला काय लक्षात येते हे एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो, काय अडचण नाही. तर प्रोडक्शन ऑफ ओव्हर विंटरिंग स्टेज. आता प्रोडक्शन ऑफ ओव्हर विंटरिंग स्टेजचा अर्थ काय मध्ये, दोन एक्झाम्पल सांगतो आणि परत एक चांगल्या प्रकारे समजून सांगतो. तर इथं आहे विल्ड डिसीज आहे रेड ग्रामवरचा, विल्ड डिसीज रेड ग्रामवरचा आणि विल्ड डिसीज जे आपण म्हणतो चिकपी हरभऱ्यावरचा. तर याच्यामध्ये काय असते, एक स्पोर तयार होतो म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्पोर त्याला आपण म्हणतो, त्याचं नाव आहे क्लॅमॅडोस्पोर. हा क्लॅमॅडोस्पोर मी अगोदरच नाव घेतलं. ओल्ड मायसिलियम असते, स्वतःला स्वेलिंग करून घेते. ओल्ड मायसिलियम असते, स्वतःला स्वेलिंग करून घेते आणि स्वेलिंग करून घेतल्यानंतर काय होते म्हणते, हे जाते रेस्टिंग स्ट्रक्चर. हे काय आहे म्हणते, रेस्टिंग स्ट्रक्चर आहे आणि हे जसंच्या तसं सॉईलमध्ये 5 ते 10 वर्षापर्यंत जसंच्या तसं असते. ओके, आता काय आहे, प्रोडक्शन ऑफ ओव्हर विंटरिंग स्टेज. आता जेव्हा समर सीझन असते आणि विंटर सीझन असते म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा हे ओव्हर विंटरिंग स्टेजमध्ये चालले जातात. आणि जेव्हा आपण स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू जेव्हा येतो किंवा जेव्हा आपण म्हणतो की खरीप हंगाम चालू होतो जूनच्या आसपास किंवा फर्स्ट प्लस जेव्हा पावसाचा पडतो तेव्हा हे काय होता, जर्मिनेट होता. तेव्हा हे काय होता, जर्मिनेट होता. आणि हे जर्मिनेट झाल्यानंतर डॉर्मंट पिरियड त्यांचा झाला की डॉर्मंट पिरियड झाल्यानंतर हे काय करतात, प्रायमरी इन्फेक्शन, प्रायमरी इनॉक्युलम याला आपण असं म्हणतो. आणि हे प्रायमरी इन्फेक्शन दाखवून देता म्हणते कशावरती आपल्याला, जे काय आपण चिकपी हरभऱ्यावरचा म्हटलं फ्युजेरियम वर विल्ड डिसीज ऑफ ग्राम आणि विल्ड डिसीज ऑफ रेड ग्राम. तर लक्षात घ्यायचं, तुरीवरचा मर रोग आणि हरभऱ्यावरचा जो मर रोग आहे विल्ट आहे तर तो त्याच्यामध्ये काय होते, क्लॅमॅडोस्पोर सारखे स्ट्रक्चर दिसून येतात आणि परत अशी सायकल कंटिन्यू चालू असते. लक्षात घ्या. तर ही झाली आपली डिसीज सायकल. कशाची झाली म्हणते, डिसीज, ही झाली डिसीज सायकल. अशा प्रकारे डिसीज सायकल असते. तर लक्षात ठेवायचं. तर आता आपण हीच जी सायकल आहे ही आपण समजून घेऊ म्हणते एका एक्झाम्पल थ्रू कसं कसं होईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता मी एका एक्झाम्पल थ्रू तुम्हाला हे पूर्णची पूर्ण आता तुम्हाला जनरल आयडिया आली असणार की डिसीज सायकल नेमकं आहे का, ही सायकल म्हणजे कशी कंप्लीट होते. तर लक्षात घ्या, आता हे तुम्हाला मी एका एक्झाम्पल थ्रू हे चांगल्या प्रकारे समजून सांगतो, तिथून तुम्हाला क्लिअर कट समजून जाणार. ओके, आता जो आपण इनॉक्युलम म्हटला, आता तुम्हाला काही काही वर्ड मी डायरेक्ट वर्ड नाव घेतो. जो इनॉक्युलम म्हटला तर आपला इथं इनॉक्युलम काय म्हणते, इनॉक्युलम आहे इरेक्ट झूस्पोर. कोणता इनॉक्युलम आहे म्हणते, झूस्पोर आहे. इनॉक्युलम जो आहे ना तो झूस्पोर आहे. ओके, इथून सुरुवात करतो. हा झूस्पोर आहे. हा झूस्पोरची कहाणी अशी आहे की हा असेक्शुअल स्पोर फ्रूट आहे, डाउनी मिल्ड्यू डिसीजेसमध्ये तयार होतो. कसा आहे, असेक्शुअल घेऊ फक्त, असेक्शुअल स्पोर आहे. हा काय करतो म्हणते, हा इन्फेक्ट करतो. कोणाकोणाला इन्फेक्ट करतो, तर इन्फेक्ट करणे म्हणजे आपल्या भाषेत काय होणे लक्षात घ्या. हा इन्फेक्ट करतो म्हणते जे ल्यूज असतील ग्रेप्सचे, द्राक्षाचे जे पानं असतील पानावरले बी इन्फेक्ट करतो. त्याच्यात ज्या ट्विंक्स असतील म्हणते त्या ट्विंक्सले बी करू शकतो किंवा त्याचे जे बेरीज असणार म्हणते त्या बेरीजले बी हा इन्फेक्ट करतो. तर हा काय करणार, झूस्पोर कशावरती, तुमच्या ल्यूजवरती, तुमच्या जे काय असणार आपलं बेरीज आणि ट्विंक्स या तिन्हीला तो इन्फेक्ट करू शकतो. मग काय होईल म्हणते, आता आपण पाना थ्रू समजून घेऊ. ओके, पाना थ्रू काय होणार म्हणते, ते जे पानावर आहे तर हा झूस्पोर त्या पानावरती जाणार. ओके, पानावरती आला, पानावरती इनिशियल कॉन्टॅक्ट झाला, त्याला आपण काय म्हटलं, त्याला आपण म्हणतो इनॉक्युलेशन. काय म्हटलं, इनॉक्युलेशन झालं. इनॉक्युलेशन झाल्यानंतर काय होईल म्हणते, तिथं इनॉक्युलेशन झाल्यानंतर आपण हा काय पाहिलं होतं, एक इन्क्युबेशन असते, इन्क्युबेशन होईल. इन्क्युबेशन झाल्यानंतर तिथं प्री पेनिट्रेशन होईल. प्री पेनिट्रेशन झाल्यानंतर होस्ट रेकॉग्नायझेशन होईल. होस्ट रेकॉग्नायझेशन झालं की तिथं काय होईल म्हणते, ॲक्च्युअल पेनिट्रेशन होईल. ॲक्च्युअल पेनिट्रेशन काय होईल, ते इपिडर्मल लेअरला ब्रेक केला जाईल आणि तिथं काय होईल, पेनिट्रेट तो पॅथोजन होतो. ओके, पॅथोजन पेनिट्रेट झाल्यानंतर काय होईल म्हणजे तिथं काय होईल, पूर्ण त्या ज्या इंटरसेल्युलर असणार, ओके, इन बिटवीन टू सेलमध्ये त्याची ग्रोथ होत जाणार. ओके, आणि ग्रोथ झाल्यानंतर काय होईल म्हणजे तिथं इन्फेक्शन दिसून येईल. म्हणजे चांगल्या प्रकारे तो पॅथोजन त्या ल्यूजमध्ये, ट्विंक्समध्ये आणि जे काय बेरीज आहे तिथं काय होईल, इस्टॅब्लिश होईल. इस्टॅब्लिश झाला म्हणजे इन्फेक्शन झालं. नंतर तो काय करतो, हळूहळू
डाउनी मिल्ड्यूमध्ये व्हाईटिश पावडरी ग्रोथ ऑन बेरीज, व्हाईटिश पावडरी ग्रोथ ऑन बेरीज ऑन लोअर साईड ऑफ द लिप, तिथं व्हाईटिश ग्रोथ दिसून येते आणि त्या ट्विंक्समध्ये वर बी काय होते व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून येईल. म्हणजेच काय होईल, इन्व्हेन्शन होईल. इन्व्हेन्शन झालं म्हणजे त्याचा विस्तार वाढत चालेल, विस्तार झाला मग कॉलिनाइज दिसतं आपल्याला. जर तुम्ही न पानाच्या खालच्या साईडनं व्हाईटिश पावडरी ग्रोथ दिसून येतं आणि इनरेग्युलर येलोइश ट्रान्सलुसंट स्पॉट्स वरच्या साईडनं दिसून येतं आपल्याला आणि त्या कॉलिनाइजमध्ये आपल्याला डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम दिसून येतात. ओके, मग नंतर काय होईल म्हणते ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. आता ग्रोथ अँड रिप्रोडक्शन होते म्हणते इथं ग्रोथ आपल्याला मायसिलियमची ग्रोथ दिसून येईल म्हणते, तिथं डोळ्यांनी दिसते आपल्याला पानाच्या खालच्या साईडनं पावडर व्हाईटिश पावडरी ग्रोथ. तर तिथं काय होईल म्हणते आणखी रिप्रोडक्शन होईल. तर रिप्रोडक्शन होईल म्हणजेच काय होईल, इथं स्पोरेंजिया फॉर्म होता, लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येईल पानाच्या खालच्या साईडनं. ओके, तर याला काय म्हणतो आपण, स्पोरेंजिया म्हणतो आपण. स्पोरेंजियाचं असेक्शुअल स्पोर फ्रूट असते म्हणते, ते वाला लक्षात ठेवायचं. ओके, किंवा आपलं बोटं कशा असे फ्रिंज लाईक बोटं आहे ना, तर इथं काय असते, तर हा जो आहे ना ह्याला म्हणतात स्पोरेंजियम. काय म्हणता याला, स्पोरेंजियम. याला स्पोरेंजिया बी म्हणू शकता, स्पोरेंजियम बी म्हणू शकतो आपण, लक्षात घ्या. हा पानाच्या खालच्या साईडनं आपल्याला दिसतो याले, आणि हे जे स्ट्रक्चर आहे ना याला म्हणतात स्पोरेंजिओफोर. पानाच्या खालच्या साईडनं कालांतरानं काय होईल म्हणते, तिथं स्पोरेंजिया फॉर्म होतील, स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर येईल. स्पोरेंजियमच्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये लक्षात घ्या, हे जे आहे ना याच्या थ्रू तयार होते त्याच्या आतमध्ये होते. तर इथं 3 मार्ग आहे. ओके, 3 वे आहे. 3 वेनं आपण जात असताना आपण काय पाहू, पानावर जर आला समजा हा स्पोरेंजिया, तर पानावरचा काय होतं म्हणते, लक्षात घ्या, पानावरचा असणार, नंतर तुमचं जर ट्विंक्सवरचा असणार आणि नंतर बेरीजवरचा असणार. तर 3 मार्ग सांगतो मी तुम्हाला. एक आहे म्हणते की जी एखादी मायसिलियम जी असणार ती डॉर्मंट मायसिलियममध्ये तशी राहते. ओके, एक आहे डॉर्मंट मायसिलियम, लक्षात घ्या, शांततेत समजून घ्या. एक काय असू शकते, डॉर्मंट मायसिलियम असू शकते. ओके, दुसरं काय असते म्हणते, एक जाते म्हणते ऊस्पोर फॉर्म करते. ओके, आणि दुसरं काय म्हणते, एक डायरेक्ट स्पोरेंजिया फॉर्म करते. ओके, हा स्पोरेंजियम लक्षात ठेवा. आता काय आहे, त्याच्यातली एक जर असली, लक्षात घ्या. आता काय काय होऊ शकते, 3 मार्ग आहे इथं. 3 मार्गानं काय काय होऊ शकते तर इथं लक्षात घ्या. पहिला आहे डॉर्मंट मायसिलियम तयार होईल म्हणते, डॉर्मंट मायसिलियम तयार होईल. डॉर्मंट मायसिलियममध्ये जर ते राहिलं तर ते जे ट्विंक्स असतील त्या ट्विंक्सच्या आतमध्ये डॉर्मंट मायसिलियममध्ये राहील, 6 महिने 5 महिने तिथंच पडलेले राहील. आणि जेव्हा परत जे नेक्स्ट आपण बाग धरतो, जेव्हा बाग धरल्यानंतर काय होईल म्हणते, ते काय होते, जसं पहिला फ्लश पडला, पहिला पाऊस पडला जूनचा, तेव्हा काय होईल म्हणते, हे जर्मिनेट होईल. आणि जर्मिनेट झाल्यानंतर काय होईल म्हणते, तिथं काय होईल, स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर तयार करेन. कशाचं स्ट्रक्चर तयार करेन, स्पोरेंजियमचं. आणि स्पोरेंजियमच्या आतमध्ये काय करेन म्हणते, झूस्पोर तयार करेन. स्पोरेंजियमच्या आतमध्ये झूस्पोर तयार करेन. नंतर झूस्पोर तयार होईल आणि नंतर इरेक्ट झूस्पोर परत काय करेन म्हणते, इन्फेक्शन कंटिन्यू चालू ठेवीन. ओके, हा एक मार्ग झाला डॉर्मंट मायसिलियम थ्रू. ओके, दुसरा आहे की डायरेक्ट काय करेन म्हणते, स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर तयार करते. काय करते म्हणते, स्पोरेंजियाचं स्ट्रक्चर तयार होते म्हणते डायरेक्ट. आणि या स्पोरेंजियमच्या स्ट्रक्चरमध्ये काय होते म्हणते, झूस्पोर तयार होतील. आणि झूस्पोर काय करता म्हणते, डायरेक्ट काय करता, इन्फेक्ट करता म्हणते कशाला, त्या ल्यूजले, ट्विंक्सले आणि बेरीजला. आणि तिसरा जो मार्ग आहे हा ऊसपोरवाला. हा ऊसपोरवाला शांततेत समजून घ्या. काय होते म्हणते, हा जो आहे ना हा जातो म्हणते याच्यापासून सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ऊसपोर तयार होतो. आता ऊसपोर कसा तयार होतो तर लक्षात घ्या, हा ऊसपोर याच्यामध्ये काय होते म्हणते, जे काय जे स्ट्रक्चर असतं, ओके, जे काय तिथं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली होती तिथं काय होते, तिथं उगोनियम फॉर्म होतो. उगोनियम सारखं स्ट्रक्चर तयार होते आणि नंतर अँथ्रिडियमचं स्ट्रक्चर तयार होते. आणि नंतर याचा हे झाल्यानंतर इथं काय होते म्हणते, एक इरेक्ट ऊसपोर तयार होतो. कोणता, ऊसपोर. आणि हा ऊसपोर काय लक्षात घ्या, हा ऊसपोर आहे सेक्शुअल स्पोर. सेक्शुअल स्पोर इन डाउनी मिल्ड्यू. कसा आहे म्हणते, सेक्शुअल स्पोर आहे म्हणते डाउनी मिल्ड्यू मधला. ओके, आणि हा काय करतो, ओव्हर विंटरिंगपर्यंत जसा तसा राहील म्हणते. नंतर हा काय करतो, जर्मिनेट होतो म्हणते. ओके, हा जर्मिनेट झाल्यानंतर इथं काय होते म्हणते, स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर येते जर्मिनेट झाल्यानंतर. ओके, आता लक्षात घ्या, इथं मेओसिस होते. मेओसिसमध्ये काय होईल म्हणते, उगोनियम आणि अँथ्रायडियम. मेओसिस महत्त्वाचं आहे. मेओसिस म्हणजे एकाच्या 4 सेल तयार होणं. नंतर इथं हा उगोनियम हा फिमेलचा पार्ट असतो आणि अँथ्रिडियम हा मेलचा पार्ट असतो. त्याच्यापासून काय म्हणते, ऊसपोर तयार होतो. ऊसपोर 6 महिने जशा तशा स्टेजमध्ये राहतात. जेव्हा त्यांना फेवरेबल येईन, म्हणजे याला ओव्हर विंटरिंग पिरियड जो इथं लिहिलं होतं आपण, ओव्हर विंटरिंग पिरियड तो असतो. नंतर जेव्हा आपण जो स्प्रिंग, पहिला वसंत ऋतूमधला पहिला किंवा अँट्रम,
जेव्हा शरद ऋतू और वसंत ऋतू जेव्हा येतील म्हणते तेव्हा काय होईल म्हणते, हा काय करतो, जर्मट्यूब फॉर्म करतो. जर्मट्यूबच्या वर स्पोरेंजियमचं स्ट्रक्चर तयार करेल. त्या स्पोरेंजियमच्या आतमध्ये झूस्पोर तयार होतील आणि ते झूस्पोर काय होतं म्हणते, परत इन्फेक्ट करतील म्हणते तुमच्या लीव्हजला, ट्विंग्सला आणि ब्रँचला. अशा प्रकारे याची डिसीज सायकल कम्प्लिटली चालू असते. आपल्याला प्रश्न पडते ना की आपण जर स्प्रे केला मग इथं मरेल पाहिजे ना, मग परत दुसऱ्या वर्षी कसे येतात, तर ते काय करतात, स्वतःचं रेस्टिंग स्ट्रक्चर तयार करून घेतात आणि वेळ आली, बरोबर वेळ आली की ते काय करतात, जर्म ट्यूब फॉर्म करतात, जर्मिनेट होतं आणि परत इन्फेक्शन करणं चालू. अशा प्रकारे आपल्याला डिसीज सायकल समजून घ्यायची असते. म्हणून इथून या लेक्चरमधून आपल्याला समजून शेतकऱ्यांसाठी एवढाच संदेश पोहोचवायचा की जेव्हा तुम्ही एखाद्या डिसीजचं मॅनेजमेंट करता ते प्रिव्हेंटिव्ह करणं, तो डिसीज येण्याच्या अगोदरच त्याचं मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवायचं, जर आपल्याला फंगल डिसीज किंवा कोणतेही डिसीज म्हटलं तरी काय अडचण नाही, कारण जे काही त्याच्यासाठी फेवरेबल प्रीडिस्पोजिशन आणि फेवरेबल कंडिशन कोणती आहेत लक्षात ठेवा. तर 18 ते 22 डिग्री सेल्सिअस आपल्या भागामध्ये, आपला जो एरिया आहे, या एरियामध्ये जनरली जे काही डिसीज येत असतील ते 18 ते 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 18 to 100च्या आसपास जर असली तर हे डिसीज फंगल आणि बॅक्टेरियल डिसीज जास्त प्रमाणात दिसून येतात. म्हणून अशा प्रकारचं जर वातावरण असलं तर पश्चिम महाराष्ट्रातली अशी स्टोरी असते, जर ढगाळ वातावरण, आभाळ जरी आलं ना तर तिथं काय होते, स्प्रेइंगचं ट्रॅक्टर चालू होते. ओके, तर लक्षात घ्यायचं, हे प्रिव्हेंटिव्ह मेजर अप्लाय करणं खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज सिम्पटम दिसल्यानंतर तोपर्यंत आपलं नुकसान ऑलरेडी झालेलं असते. डिसीज सायकलमध्ये तुम्हाला काही एक अडचण आल्यास तुम्ही तिथं कमेंट करा. एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.